नमस्कार मंडळी, आज मी आले आहे माझ्या माहेरच्या यात्रेला. सातगाव पठार हिरवंडी ते माझ्या माहेर देवीच्या यात्रेला आले आहे. चला बघूया देवीचं मंदिर. मायेचा पदर दिला या डोळी तिलाच माझी क्यू ग क्यू. मायेचा पदर दिला या डोळी तिलाच माझी क्यू ग क्यू. मग येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव, येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव. हा आता हे मंदिर पाहिलेले आहे ते आधी बांधलेले आहे. बांधल्याच्या आधी मंदिर कसं होतं त्याचं मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने चित्र रेखाटलेले आहे. आधी हे देवीचं मंदिर असे होते, त्याच्यानंतर जीर्णोद्धार केल्यानंतर हे मंदिर आता असे झालेले आहे. यात्रेनिमित्त फुलांची रांगोळी, आता जिथे तिथे ट्रेंड आलेला आहे फुलांची रांगोळी. इथे फुलांची रांगोळी काढलेली आहे. माझा मुलगा बघतोय ती रांगोळी कशी काढली ते. इथे दीपमाळ आहे, दीपमाळेची भोवती रांगोळी काढली आहे. आम्ही जरा लवकर गेलो होतो कारण का नंतरनं दंडवाटा येतात त्याच्यावर गर्दी होती. मुलीला घेऊन गेले होते, मुलीला दर्शन व्हायसाठी जरा गर्दीच्या आधी गेले होते. पावती पाडणारी माणसं, माझी आजी चालली आहे पुढं मंदिरात दर्शनासाठी. हे देवीचं मंदिर आहे. आम्ही गेलो तेव्हा तिथे अभंग कीर्तन चालू होते. आता जे लोक लवकर आलेले आहेत ते दर्शनासाठी येतात, पण देवीचं चोळी पातळ हे वाजत गाजत येतात. त्याच्याबरोबर दंडवटा घेत माणसं येतात. इथं भजन चाललं होतं. आम्ही गेलो तेव्हा ज्यावेळा आम्ही ह्या रांगेला गेलो तरी रांग एवढी चालूच होती. रांगेला उभे राहिलो. त्याच्यानंतरनं मग देवीची भजन संपलं. त्याच्यानंतरनं आम्ही गेलो तेव्हा देवीची आरती आम्हाला भेटली. हे सगळं माझा मुलगा बघतोय. जे हरी विठ्ठल देवीची आरती चालू होती, आरती भेटली. त्याच्यानंतरनं मग देवीच्या दर्शनाला आम्ही आतमध्ये गेलो आहे. मी बर्फी आणली होती वाटायला. ती माझ्या मुलीच्या हाताने वाटायची होती मला, त्याच्यासाठी गेले. तर इथं मी आता दंडवट घेतलं होतं. ते आता व्हिडिओ काढायला कोण नव्हतं त्याच्यामुळे ते काही शूट नाही करता आलं. यात्रेनिमित्त देवीच्या मंदिराला सजावट केली. याच ठिकाणी देवीच्या आरतीचे फलक लावले. दोन्ही बाजूने देवीच्या आरतीचे फलक लावलेले. बराच वेळ ह्याला लाईनीला उभं राहिल्यानंतर शेवटी आतमध्ये गेले. देवीचं दर्शन झालं. माझी मुलगी आणि मी बघते आळसाला कंटाळली होती. आतमध्ये गेले. पुजाऱ्यांकडे देवीच्या दर्शनासाठी मुलीला दिलं. एवढ्या गर्दीतही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग प्रसाद देवीला दिला. सोनूच्या हाताने माझ्या देवीला प्रसाद ठेवला. त्याच्यानंतर त्याचं वाटप केलं. दर्शन खूप छान झालं. दिवसेंदिवस यात्रा संस्कृती बंद होत चालली, पण यात्रेनिमित्त माणसांना भेटतात, जुने दिवस आठवतात. यात्रा ही आता माणसात संवाद साधण्याचे साधन झालेलं आहे. वाजंत्री मंडळी आलेली आहेत, वाजवतात. ते चोळी पातळ प्रत्येक गावात वाड्या गणित बसतात आणि प्रत्येकाचं चोळी पातळ वाजत येतं. त्याच्याबरोबर दंडवटाही असतात. हे प्रत्येक एरियानुसार वाजंत्री DJ कुणी कसं एक देवीचं वाजत, जेणेकरून आपल्या पद्धतीने चोळी पातळ आणतात. देवीचं अजून कामं मंदिराचं बाकी, त्याच्या जीर्णोद्धारासाठी पावती पुस्तक घेऊन बसलेली आहेत मंडळी. जेणेकरून जे मंडळी देणगी देतील ते स्वीकारून पुढील वर्षी मंदिराची कायापालट करावा. आधी मंदिर खूप छोटं होतं, जीर्णोद्धार करून मंदिर खूप छान केलेलं आहे.
पेय नदीचा उगम पावलेले गाव म्हणजे कुरवंडी. चहूबाजूने डोंगराळ रांगा असलेल्या आणि मध्ये वसलेले कुरवंडी हे गाव. हे गावची यात्रा, या गावची ग्रामदैवत सोमबाई मातेची यात्रा आज त्यासाठी मी आलेली होते. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.